नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तरुणांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विक्रमगड शहरात भरले खड्डे। पावसाळा सुरू झाला की रस्त्यांची दुरावस्था ही सुरू होते आणि मग सुरू होते कसरत वाहनांची, दुचाकी, चार चाकी। अशाच अवस्थेत विक्रमगड शहरातून होणारी अवजड वाहतूक यामुळे पडलेले खड्डे। बहुतेक वेळा खड्ड्यातून अपघात होऊन कित्येक जणांनी आपला जीव गमावलेला असून याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असताना या शहरात पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी ना पीडब्ल्यूडी ना विक्रमगड नगरपंचायत घेताना दिसत असून पोलीस प्रशासनाने स्वतः ही जबाबदारी घेऊन काही होतकरू तरुण समाजसेवकाच्या माध्यमातून पडलेले खड्डे भरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक सामाजिक बांधिलकीचा विचार समोर मांडला आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले आपले मनोगत। वार्ताहर इंडियन 28 साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नईमबेग पालघर, क्राईम सिनियर रिपोर्टर ची रिपोर्टर। इंडियन न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। विक्रमगड इथे खड्डे पडले होते, तर ते खड्डे पोलीस प्रशासनाकडून आणि वैभव भोये हे सामाजिक कार्यकर्त्याकडून हे बुजायला लावले। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ, तर हे खड्डे का बुजायला लावले तुम्ही? पोलीस प्रशासनाचं पहिले धन्यवाद मानतो मी, आणि आपले नगरसेवक आहेत विजय मेघवाले त्यांचा धन्यवाद मानतो। पीडब्ल्यूडीचं काही इथं दुर्लक्ष आहे आणि सार्वजनिक बांधकामांचं पूर्ण इथं दुर्लक्ष आहे। त्याच्यामुळे मी मनात विचार केला का लोकांचे जीव जाण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या गाडीत भरून पेशंट आलेले आहेत आणि मृत्यू जे झालेले आहेत। आता परवाच्या दिवशी एक मृत्यू पडलेला होता, तो गाडीत भरून आणला। मला एवढं दुःख वाटतं का माझा एक मित्र खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडला। त्याच्यामुळे मला आता मी ठरवलेलं आहे का प्रत्येक वर्षी जे खड्डे पडतील, जे विटांचा काय खर्च होईल, तो स्वतः मी प्रत्यक्ष आपल्यासोबत नगरसेवक आहेत विजय मेघवाल, त्यांच्याकडून जाणून घ्यावं का साहेब हे खड्डे विक्रमगडचे पडलेले नगरपंचायतने आतापर्यंत का लक्ष दिले नाही? कारण की एक सामाजिक कार्यकर्ता येऊन इथे खड्डे बुजवतो, तर नगरपंचायतने का आतापर्यंत खड्डे इथे लक्ष दिलेले नाही किंवा एक पण खड्डा बुजवलेला नाही? नंतर जेव्हा जी कामं केली समाजसेवेचा भाग असला तर आपण तर त्या समोर कधी पण असतो, ते असो ऑफिसही असो, आपण त्या ठिकाणी निश्चितच असणारच। राहुल मोरे आपल्यासोबत आहेत, त्यांनी पण यात खड्डे बुजवायला सहभाग घेतलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, सर्वप्रथम मी वैभव यांना धन्यवाद देतो की मागच्या वर्षीसुद्धा ह्याच पावसाळ्यामध्ये असे खड्डे पडले होते जूनमध्ये, तेव्हासुद्धा वैभव भोयेंनी त्यांनी स्वतःनी आग्रहाने खड्डे बुजण्याचा कार्यक्रम घेतला। तेव्हा वैभवने स्वतः मला फोन केला की राहुल आपल्याला खड्डे बुजवायचे, तर तुम्ही सर्व तरुणांनी एकत्र या, आपण खड्डे बुजवूया। त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वैभवने मला स्वतःहून 2 दिवसापूर्वी फोन केला की आपल्याला खड्डे बुजवायचे आहेत। आम्ही सगळे तरुण एकत्र येतो, खड्डे बुजवतो, तर ती सामाजिक बांधिलकी म्हणून बुजवतो। उद्याला काही आपल्या गावामध्ये आकस्मिक दुर्घटना घडायला नको, त्या घटनामध्ये त्या खड्ड्यामध्ये पडून कोणाचा जीव नको जायला, कोणाचा हातपाय नको मोडायला, याच्यामुळे आपण हे खड्डे बुजवतो।